सोबत जोडले जातील. हर्षल हर्षल डान्सिंग का? सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी जयेश घाग आणि समोर विनीत देऊळकर अशी जोडी मैदानावर आहे. एकीकडे चोरडे गावाचा हा गुणवान खेळाडू आणि दुसरीकडे विनीत देऊळकर सारखा जर पाहिलं तर दर्णे गुरुजी रॉयल स्ट्रायकर्स मांडलाचा सलामीचा फलंदाज, ज्यानं नेहमीच आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना प्रभावित केलेला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. हा येणार, तिघही येणार. स्ट्राईक एंडवर फलंदाज पहिला चेंडू घेऊन विनीत देऊळकर. नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर आपल्याला जयेश घाग दिसेल. पहिला चेंडू ब्रावोच्या माध्यमातून पहिला चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. एक धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव धावून पूर्ण केली जाते. 2 धावांच्या सहाय्यानं खातं उघडलं जातंय. निश्चित रूपानं जर पाहिलं तर सामन्याला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. हर्षल बघा ना, शांत आणि संयमी सुरुवात केली जाते. पण फायनलच्या मॅचमध्ये शांत राहून जमणार नाहीये, कारण की तुम्ही आज 4 दिवस काय खेळ केलात, पण त्याहून महत्त्वाचं तुम्ही या फायनलच्या मॅचमध्ये कसे खेळताय ह्याच्याकडे मुरुडकर जास्तीच नजर लावून पाहतायत. यावेळेला स्ट्रोक हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. फायनलच्या मॅचची पहिली विकेट विनीत परतलाय मैदानाच्या बाहेर. वाद नाही आहे मित्रांनो, पण तुम्ही खूप डिस्टर्ब करताय कॉमेंट्रीमध्ये. प्लीज मॅच एन्जॉय करा ना प्लीज. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. सामना दिवेश आग्रावकरचा सामना करेल मनीष पाटील. गोलंदाजी मार्कवर ब्रावो पुन्हा एकदा सज्ज होईल. या ठिकाणी पाहायला मिळेल पुढचा चेंडू. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. बघा ना, इथे जोडी बदलले. दर्णे गुरुजी मनीष पाटील शक्यतो जर पाहिलं तर आपल्याला वन डाऊनला येताना दिसत नाही, पण आता आलाय. आला होता का? दर्णे गुरुजी सांगतात आला होता. विकी खोपकर याचं सुद्धा आगमन झालंय. ओ हो, हा नाही तो विकेट महत्वाचा आहे. तिकडे जर जयेश घागला बाद करण्यात यश आलं तर मात्र ते यश खऱ्या अर्थानं तुम्हाला वर्णी लागणार आहे. 4 चेंडू फेकले गेले, 3 धावा धावफलकावर आहेत, 1 गडी बाद झालाय. दिवेश आग्रावकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. येस, इकडे मात्र आपण जर पाहिले ना तर गोलंदाजांना इथे अशा पद्धतीचंच कामकाज करावं लागणार आहे. फिल्डिंग ही चांगली होताना पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. एक फलंदाज बाद झालाय. जयेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला दाखल झालेत. जयेश सारखा खेळाडू स्ट्राईकला. हो, बॅटची कडा. इथे मात्र अगदी हलकीशी कडा घेतल्यानंतर बॉल शॉर्ट थर्डमॅनला निघाला होता. जर पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये वेदांत, एकंदरीत या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल घेण्याच्या मनसुब्यानंच फक्त बॅट टाकली होती. शेवटपर्यंत निर्णय घेतलाही नव्हता की बॅट टाकायची नाही, पण अखेर बॅट समोर आणली आणि त्यानंतर बॅटची कडा सुद्धा घेतली गेली होती. अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल स्कोर कार्डवरती. आणि जयेश घागचा हाच खेळ राहिलेला आहे. त्याने मागे सुद्धा काही सामन्यांमध्ये अशाच प्रकारे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर वेळ आली तेव्हा अटॅक केला.
आणि 5 ओव्हरचा सामना तुम्ही खेळताय म्हणजे पहिली 3 षटकं जर यश घाग थांबला तर अंतिम 2 षटकांमध्ये ज्या धावा बनवेल त्या धावा खऱ्या अर्थानं विजयासाठी भरपूर असतील. आणि त्याच दृष्टिकोनातून यश घागची फलंदाजी. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा धावफलकावर आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे 1 बाद 4 धावा गुरु इलेव्हन चेहर संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. हर्षल, येस, फायनलच्या मॅचमध्ये अशा दर्जाचं क्रिकेटर अपेक्षित नाहीये गुरु इलेव्हन चेहर संघाच्या बाजूनं. सुरुवात स्वप्नवत हवी, कारण की जर मुरुड प्रीमियर लीगला जिंकण्याचं स्वप्न तुम्ही उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये आलात ना, तर मग स्वप्नवत सुरुवात तुम्हाला करणं गरजेचं. आपण म्हणतो ना ड्रीम स्टार्ट, आणि ते गरजेचं आहे. आता एखादा बॅटर असा येईल का तो या दुसऱ्या महत्त्वाच्या ओव्हरमध्ये चांगल्या दर्जाच्या धावा जमा करेल, आणि धावा तुम्हाला आता खोऱ्यानं जमा कराव्या लागणार आहेत. कारण की फायनलची मॅच म्हटल्यानंतर 5 ओव्हरमध्ये 50हून अधिक धावा किंवा 40हून अधिक धावा, एक फायटिंग स्कोर या मैदानाच्या अनुषंगानं आत्ता तरी बनायला हवा. आणि याच प्लॅनिंगनं मैदानाच्या आतमध्ये जयेश आणि त्यांच्या साथीला मनीष आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साद फैम पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मागच्या सामन्याचा हिरो साद, ज्यानं खऱ्या अर्थानं संघाला विजयाची साथ घातली. इथे मात्र राजपुरी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू साद फैम पाहायला मिळतोय. राजपुरीचे खेळाडू काय वरती आलेले पाहायला मिळतात. हलक्या हातानं फक्त सिंगलसाठी टाकून दिलाय खेळाडूला. जयेशचा गेम प्लॅन काय आहे हर्षल? मी सिंगल घेणार, मी मनीषवर प्रेशर देणार, मी मनीषला सांगणार तू मार, मी आहे. मनीष काय म्हणणार? जयेश खाली उभा आहे म्हणजे मी मारतो, मी आऊट झालो तरी काय हरकत आहे, जयेश आहे ना खाली उभा. आणि मग त्यातून जो रिस्क आणि रिवॉर्ड आपण म्हणतो ना, त्या प्रकारचं क्रिकेट आता खेळलं जाणार. आणि जयेशला हे सुद्धा माहिती आहे की पहिल्या गडी बाद झाला आणि त्याच्यानंतर कसं क्रिकेट खेळायचं आहे. येस, निश्चितपणे, कारण की तो त्याच्यावरती थोडासा दबाव आहे, अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यावरती आहे, आणि ते पेलवत असताना मैदानावरती तो फलंदाजी करतोय. ओ, या वेळेला बॅटची कडा घेतली होती, कीपर मिस झालं पण हरकत नाहीये. शेवटच्या क्षणी मात्र अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सगळे प्रेक्षक वर्ग आतुरतेने फायनलचे मॅच बघण्यासाठी थांबलेत, पण प्रेक्षकांना जास्तीचे डॉट बॉल बघायला आवडतात का? नाही. जास्तीचे सिंगल बघायला आवडतात का? नाही. त्यांना षटकार चौकार बघायला आवडतात, त्यांना चांगल्या दर्जाचे कॅचेस, चांगल्या दर्जाचे विकेट बघायला आवडतात. पण आत्ता मैदानावरती सध्याच्या घडीला डॉट बॉल येत आहेत. पुढचा बॉल सोडून देण्याचा निर्णय. यस, अगदी शरीराला त्या बॉलपासून वाचवलं जणू काही. आणि अशा परिस्थितीमध्ये हा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अतिरिक्त सिंगल स्कोरकार्डवरती प्लस झाल्यानंतर याचा ॲक्शन रिप्ले बघा, बॉलपासून पळाले अक्षरशः, आणि तिथे मात्र वाईट घोषित केले जाते. टीमची धावसंख्या धावफळकावरती 6. पुढचा बॉल त्यावेळेला पुन्हा ब्लॉकर लेनचा बॉल होता. शॉर्ट फॅन लेगला फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग, काय टीमवर्क. मी म्हटलं होतं ना, वेदांत सर ज्यावेळेला टॉस करत होते त्यावेळेला अगदीच जो संघ आहे ब्रावोचा, म्हणजे देवेश अग्रावकरचा जो संघ आहे, तो लगातार मॅचेस खेळत पुढे आला, म्हणजे जास्तीचं थंडीचं त्यांच्यावरती इफेक्ट पडणार नाही आहे. त्यांचं रक्त गरम आहे, आणि अशा अनुषंगानं त्यांचा खेळ आतापर्यंत तरी चांगलाच राहिला आहे. पण एक मॅचचा रेस्ट केल्यानंतर बॅटिंग करणारी टीम कुठेतरी बॅटर जास्तीचे लूज पाहायला मिळतात. पुढचा बॉल फुल टॉस, मोठा फटका गॅपमध्ये खेळलाय, संयम बाळगला आणि तदनंतर संयमाचा बांध फोडला. डीप एक्स्ट्रा कव्हर पार. फायनलच्या मॅच मध्ये पहिला चौकार. बघा काय प्रयत्न केला ना, अप्रतिम प्रयत्न होता की हा चेंडू मला काहीही करून अडवायचा आहे. कारण प्रेशर जो जनरेट होत आहे, जो प्रेशर या ठिकाणी केला जातोय, तो प्रेशर कुठंतरी जर पाहिलं तर रिलीज होऊ द्यायचा नाही आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. खऱ्या अर्थानं मनीष पाटीलवर कुठलाही प्रेशर नसणार आहे, कारण त्याच्याकडं फ्री लायसन्स आहे की मी येणार, मी मारणार, मी बाद जरी झालो तरी संघाला तेवढासा काही फरक पडणार नाही, कारण मागून फलंदाजी स्ट्रॉंग आहे आणि समोर जयेश घाग उभा आहे. प्रेशर असेल तो जयेश घागवर असेल. जयेश घागला म्हणायचं आहे काय की 3 षटकं तरी मला माझी विकेट सांभाळून खेळायचं आहे, त्याच्यानंतर मी काय करीन ते मला माहिती आहे. माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे क्षमता आहे. आणि असं असताना साद फैमचा अंतिम चेंडू या ठिकाणी मनीष पाटीलसाठी. यावेळी फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? जज झालेला नाही आहे कॅच. नक्कीच जर पाहिलं तर अंतिम क्षणाला ज्या कॅच सुटला, झेल सुटला, फलंदाज बाद झाला असता,
पण इथे मात्र एक धाव देऊन गेला या चेंडूवर. 13 धावा धावफलकावर, एक गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा ना, बॉल जास्तीचा हवेमध्ये राहिल्यानंतर आपण जर पाहिलं तर झेल पकडला गेला होता शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, पण त्याला जे बॅकअप देण्यासाठी क्षेत्ररक्षक आले त्यांचे कॉलिंग नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्या हातावरती फटका मारला आणि त्यानंतर बॉल धरतीला दान झाला आणि तिथे मात्र जीवनदान मिळालं. फायनलच्या मॅचमध्ये अशा चुका काढून जमणार नाही आहे. धावसंख्या 13. यस, 2 षटकांचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. आत्तापर्यंत 6.50ची सरासरी या फायनलच्या मॅचमध्ये पुरेशी असेल का? 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 26 बघायला मिळतील. तिथून पुढे जर 4 किंवा 5 धावा आल्या किंवा 10 आल्या तर जास्तीत जास्त 36 होतील किंवा 30 बघायला मिळतील. पण त्या 30, 36, 40 धावा फायनलच्या मॅचमध्ये तुम्ही शेवटपर्यंत थांबवू शकता का? हाही प्रश्नचिन्ह आहे. दोन्ही टीमनं खूप स्ट्रगल केला आहे, दोन्ही टीमनं मातब्बर खेळ केला आहे आणि म्हणूनच त्यांनी फायनलपर्यंतचा प्रवाससुद्धा केलेला आपण पाहिला आहे. पुन्हा नक्कीच. टीमचा म्होरक्या म्हणजे यस दिवेश. नक्कीच आपण जर पाहिलं तर ताराबंदर एंडकडून मारा करताना दिवेश आग्रावकर आपल्याला पाहायला दिसेल. अंतिम सामना आहे या मुरुड प्रीमियर लीगचा. नक्कीच जर पाहिलं तर मुरुड प्रीमियर लीग 2026 चालू झालेला आहे मित्रांनो. कधी जानेवारी सुरू झाला आणि कधी डिसेंबर संपला काही समजलं देखील नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की आत्ता तर कोरोना आला होता, पण कोरोना येऊनसुद्धा आता 6 वर्ष झालीत. तर असंच काहीसं आहे. आयुष्य फास्ट चालू झालं आहे. इथे मात्र पहिला चेंडू अप्रतिमरित्या फेकला जातोय. कारण हर्षल असं आताच वाटते की आताच मुरुड प्रीमियर लीगचं 4थं पर्व झालं होतं आणि आता लगेच 5वं पर्व देखील संपत आलं. म्हणजे ब्रावो बघा, सहज फेकलेल्या बॉलच्या मागे सुद्धा कसा धावतोय. त्याला माहिती आहे मैदानामध्ये मला कायम ॲक्टिव्ह राहायचं आहे. चेतेश्वर पुजारा जेव्हा टेस्ट मॅच खेळायला उतरतो तेव्हा बॉल टाकला, बॉल किपरनं घेतला, बॉल गॅदर करून स्लिपला फेकला, परत बॉलरकडे तो बॉल जातो, परत बॉलर रनअपवर येतो, तोपर्यंत त्या बॉलवर चेतेश्वर पुजारा नजर ठेवून असतो. तसं आहे इथे मात्र हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत साहिल नांदगावकर जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या आपण नक्कीच 14 धावा पाहायला मिळत आहेत. धावफलकावर 6ची सरासरी पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोअर 30 धावांचा इथे दाखवतोय. पण पहिल्यांदाच मुरुड प्रीमियर लीगमध्ये गुरु 11 चेहर संघ प्रथम फलंदाजी देखील करतोय. कारण पहिल्यापासून शेवटपर्यंत आत्तापर्यंत धावा चेस करताना जिंकलेत आणि पहिला सामना देखील खेळलेत आणि शेवटचा सामना देखील खेळत आहेत. हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे शेवटपर्यंत टिकलेत देखील. कॅप्टन जो आहे तो कॅप्टन अगदी नौका आहे, पहिल्यांदा कॅप्टन्सी करतोय. पण मी म्हटलं ना, निशांत पनवेलकर 2026चं साल गाजवणार यात शंका नाही आहे. हलक्या हातानं खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव धावून पूर्ण. जर नक्कीच विचार करायचा झाला तर निशांत पनवेलकर खऱ्या अर्थानं यावर्षी रायगड प्रीमियर लीग देखील आपल्याला कामोठे संघामध्ये खेळताना दिसेल. यावर्षी जर पाहिलं तर त्यानं मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आपण पाहिल्या. 15 धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू बाकी आहेत. जयेश घाग अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर 3 चेंडू 3 धावांवर खेळतोय. 10 चेंडू 9 धावांवर मनीष खेळतोय. अप्रतिम चेंडू. जयेश अजून किती कारण जयेश आता आपण 2020 खेळत नाही आहोत ना, आपण वन डे क्रिकेट खेळत नाही आहोत ना. आता 2च ओव्हर राहिलेले आहेत आणि धावा 15 आहेत. इथून किती? कारण आता रिस्क तुला घ्यायची आहे आणि तुला रिस्क अशी घ्यायची आहे की इथून तुझा जर गेम फसला तर मात्र संघ पूर्ण कोलॅप्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तू जर आत्तापर्यंत फेकलेल्या 16 चेंडूंमध्ये फक्त 3 चेंडू खेळला असशील तर ते योग्य नाही आहे. इथे एज लागली. यष्टीरक्षक पराग आरेकरनं कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि मनीष पाटील बाद होऊन तंबूत परतला. कम ऑन डीजे. आणि सुद्धा शोधून काढतोय अगदी. बंदे की नेकी देख, भगवान ने बंदे से पूछा कि बता तेरी रजा क्या है.
आणि रजा मैदानावर आलाय और रजा क्या है रजा कि 2-3 छक्के लग जाए, स्कोर थोड़ा बड़ा हो जाए, जिससे मॅच जीता जाए. आणि असं असताना रजा हमदरी सारखा खेळाडू मैदानावर असेल ज्यानं शिग्रा गावाला नेहमी पुढे नेलंय, आज चेहर गावासाठी काय करताना दिसेल हे पाहणं गरजेचं आहे. जयेश घाग आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडवर. जयेश घागकडे चांगली क्षमता आहे. गोलंदाजी मार्कवर ब्रावो आलाय. 2 षटकं आता संपुष्टात येतील ब्रावोची आणि 6 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातला. इथे मात्र फटका फसलाय. ब्रावो बॉलच्या खाली होता. सहजासहजी ब्रावोकडून चूक होत नाही, पण कधी कधी म्हणतात ना की हात आया लेकिन मुंह ना लगा, तशी परिस्थिती ब्रावोची पाहायला मिळते. पण अप्रतिम षटक ब्रावोने फेकलं. 2 षटकं फेकली, 6 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. ओव्हर संपली, षटक संपलं. 15 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी. आमचे मित्र पत्रकार महेंद्रजी खैरे साहेब अगदी थंडीचा कडाका असताना सुद्धा घरी लाईव्ह मॅच बघत होते, पण त्यांना वाटलं की मी जावं, बोर्लीच्या या मैदानावर यावं, प्रशांत दादांना शुभेच्छा द्याव्या. धावफलकावर 15 आहेत धावा पराग आणि तिथे जाऊन सामना बघावा म्हणून मोटरसायकलवर रेवदंड्यावरून इथपर्यंत आलेले आहेत. हां, पुल्या छब्या ग्रुप अक्षय पवार यांच्याकडून समालोचकांसाठी म्हणजे माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले. ते पहिल्या दिवसापासून चालू आहे ना पुल्या छब्या ग्रुपकडून. तीनदा झालं अक्षय पवारकडून मला हे बक्षीस. दर्शनकडून पण आलं होतं नाही. हां, दहशत आहे का? बरोबर. हां, मगाशी त्यांना तिथून बाजूला केले, त्याच्यामुळे त्या दहशती मुलं दिले. पण असं समजू नका की 100 दिले म्हणून मी परत इथं येऊन नाचाल. तुम्ही चालणार नाही तसं. पुल्या छब्या ग्रुपनं दहशत खऱ्या अर्थानं माजवले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल पाहायला मिळतोय. साहिल नांदगावकर. अप्रतिम ऑलराऊंड परफॉर्मन्स या संपूर्ण मुरुड प्रीमियर लीगमध्ये. तेवढा चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स जयेश घागचा सुद्धा आहे या मुरुड प्रीमियर लीगमध्ये. नक्कीच जर पाहिलं तर थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण टिकणार, कोण बाहेर केला जाणार, सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर या ठिकाणी स्पष्ट होतील. पण असं असताना 16 धावा धावफलकावर आहेत. हां, मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता 7, त्यानं सायकल नेली नाही आहे. हा फटका फसलाय. झेल खाली. परत ब्रावो का? परत ब्रावो आलाय. मगाशी सर मी केलं होतं कौतुक. 2025 मध्ये कौतुक केलं होतं ब्रावोचं. ब्रावो कधी कॅच सोडत नाही. 2026 मध्ये उलट होतंय सगळं. प्रयास वर्सुलकर म्हणाला होता की ब्रावोचं वर्ष आहे. ब्रावोचं गोलंदाजीत वर्ष आहे, पण ब्रावोला फिल्डिंगमध्ये मला वाटतं झपाटलेलं पाहायला मिळतंय. ब्रावो असं चालणार नाही आहे. झेल टिपणं गरजेचं आहे. कोणाचा झेल होता? जयेश घागचा झेल होता, नाही रजाचा झेल होता. आहा, फटका फसलाय. पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक. यावेळी चूक होत नाही आहे. रजा हमदरे बाद होऊन तंबूत परततोय. कम ऑन डीजे. डीजे रोशनच्या माध्यमातून आणि डीजे सईच्या माध्यमातून अप्रतिम ऑपरेटिंग पाहायला मिळते. रजा बाद झाला. नवीन फलंदाज भूषण हिरवे आलाय. हा सुद्धा शिग्रा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. नक्कीच जर पाहिलं तर याच्या माध्यमातून देखील अप्रतिम क्रिकेट खेळलं जातं. मागच्या वर्षी मला वाटते कुठल्या तरी सामन्यात त्याने 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील केला एका षटकामध्ये. आज काय करणार? साहिल नांदगावकर आणखी एक विकेट मिळवतोय. 18 धावा धावफलकावर. 18 धावा धावफलकावर. 2 संघ दरणे गुरुजी खेळतायत. 2 संघामध्ये 2 मोडलेले खेळाडू म्हणतात ना, तसं आहे. एकाचा बाहेर आहे. जयंत सातमकर चेहरकडे आहे. पराग आरेकर जर पाहिलं तर मुरुडकडे आहे. दोघं पण जर पाहिलं तर इंजुरी आहे दोघांना, पण दोघं पण संघ मात्र चालवत आहेत व्यवस्थित. अनुभव आहे ना शेवटी, अनुभवाचा वापर त्यांच्या माध्यमातून होतोय. पुढचा चेंडू. इथे मात्र हा सुद्धा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. चूक झाली आणि या चुकीला माफी नाही आहे. चौकार आलाय. अप्रतिम फटका. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. 22 धावा धाव फलकावर. येस येस खैरे साहेब, जयेश घागला हे समजून चालणं गरजेचं आहे. आता ठीक आहे. विकी खोपकर काशीद यांच्याकडून मला 500चा जीपे आलेला आहे आणि इथे रनआउटची संधी. कोण बाद कोण बाद, पंच सांगतील. थांबा पराग थांबा, पंच सांगतील कोण बाद. हा रिव्ह्यू मागितला तर तत्पूर्वी विकी खोपकर यांच्याकडून पुन्हा एकदा मला 500 रुपये जीपे आलेले आहेत. कारण आतापर्यंत जेवढे सामने झालेत तेवढ्या स्पर्धा झाल्यात त्यात विकी खोपकर नेहमी येतात. विकी वॉटर स्पोर्ट्स किंवा जर पाहिलं तर विकी खोपकरचा स्वतःचा संघ आहे, स्वतःची बैलगाडी आहे, काशीद गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. आणि त्याचबरोबर आम्ही JSM कॉलेजमध्ये असताना एकत्र स्किटमध्ये सुद्धा काम केलंय. असं विकी खोपकर, त्याच्याकडून मला 500चा जीपे आलाय. सांगणं गरजेचं आहे ना विकी, बरोबर आहे. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. 22 धावा धावफलकावर आहेत आणि असं असताना कोण बाद हे ठरवलं जाईल. तिकडे भूषण बाद की तिकडे जयेश बाद. तिसरे पंच इथे शोधतायत, तिसरे पंच इथे पाहतायत काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. नक्कीच जर पाहिलं स्ट्राइक सांगू का सर, स्ट्राइक एंडला जो होता बॉल ज्यानं फेस केला तो बाद आहे. म्हणजे भूषण ना, भूषण बाद आहे. कम ऑन डीजे. डान्स करताना पाहायला मिळाला आपल्याला तिथे. नुसता फक्त डान्स नाही, जयंत सातमकरला काहीतरी ठसन देताना दिसला तो. सिद्धू पण आहे ना, सिद्धू बद्दल काय बोलायचं बिचाऱ्याबद्दल. 22 धावा धावफलकावर आहेत. किती केवढे मोठे होप्स घेऊन त्याला खेळायला घेतला होता बारशिव संघानं. असो आता साहिल नांदगावकर पाहायला मिळतोय आपल्याला. निशांत पनवेलकर नवीन फलंदाज. मित्रांनो मी काय म्हटलं होतं, या खेळाडूला 1.5-2 वर्षापूर्वी कोण ओळखत सुद्धा नव्हतं. नीतू भुरे आणि जयंत सातमकर शिरगावचे 2 खेळाडू, तिसरा तो किरण मोरे यायचा. तिघच काय ते करून जायचे, सामना संपवून जायचे. पण त्यामध्ये आता हा खेळाडू असा आहे, जयंत सातमकर मी अभिमानानं सांगू इच्छितो सध्या शिरगाव मधला टॉप खेळाडू म्हणून आपण निशांत पनवेलकरला पाहू शकतो. त्या विभागात देखील आता काही दिवसांनी तो टॉप होईल, काही दिवसांनी मुरुड तालुक्यात टॉप होईल. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू साहिल नांदगावकरच्या माध्यमातून निशांत पनवेलकर साठी पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल. 22 धावा पराग धाव फलकावर आहेत. फटका आलाय, चांगला आलाय. नक्कीच जर पाहिलं तर फाईन खेळला गेलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. कमीत कमी 2 धावा वाचवल्यात. कमीत कमी नाही 2 धावा तब्बल वाचवल्यात. एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव गरजेची आहे. 4 षटकं झाली, 24 धावा धाव फलकावर आहेत. 4 गडी बाद झालेत, म्हणजे 4 चोक 24. प्रत्येक षटकाची सरासरी पाहिली तर 6 धावा 1 गडी बाद अशा प्रकारच्या सरासरीनं क्रिकेट चालू आहे. 4 सक 24. हा मग 6 धावांना मी तेच बोललो सर. कसं झालंय सर, आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत त्याच्यामुळं हां फंबल आमचे देखील पडायला लागलेत. काटे देखील आमचे आता उलटे फिरायला लागलेले आहेत. तिकडे हर्षल आहे, तिकडे किशोरदादा आहेत, त्यांचं देखील तेच अवस्था आहे. म्हणतात आम्ही थकणार नाही. दरणे गुरुजींसारखं आहे, उद्या पुन्हा एनर्जी घेऊन तेच काम करायचं आहे. असं असताना गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन नासिर सर कोण येणार. तर नासिर सर म्हणतात की शेवटचं षटक घेऊन गोलंदाज हेरंब येणार. दरणे गुरुजींचं जर पाहिलं तर दरणे गुरुजींची देखील कमाल असते. कारण अलिबाग, मुरुड, रोहा, पेण सगळ्याकडे कुठेही स्पर्धा असो दरणे गुरुजींशिवाय पर्यायच नाही आहे. कारण आम्हाला लोकांना ऑप्शन आहे, हा नाही तर दुसरा. पण दरणे गुरुजी एकमेव व्यक्तिमत्व आहे स्कोरिंगच्या भूमिकेत, ज्यांच्या माध्यमातून स्कोरर आमचा ऑनलाईनवाला चुकत होता, दरणे गुरुजी चुकत नव्हते. काल जर पाहिलं तर स्कोररवर थोडासा विचार केला, पण आम्ही सांगितलं दरणे गुरुजी चुकणार नाहीत. हेरंबा आलाय गोलंदाजी मार्कवर, मुरुडचाच आहे. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मी म्हटलं होतं जयेश घाग एवढं थांबून चालणार नाही आहे. जर तुझा विकेट आला
तर मात्र संघ कोलॅप्स होईल. ब्रावो ब्रावो आणि ब्रावो. अप्रतिम झेल. कम ऑन डीजे. फायनलच्या सामन्यात त्याची बॅटिंग आली. सूर्या भोबू. आता जयन बोलतोय बाबा पाठवलाय तुला 5 बॉल खेळायला देतोय. 5 मधले जयन किती? फक्त 3 मार. 2 बाद झाले. 2 बाद झाले. काय होणार? काय नाही साहिल, काय बक्षीस आहे का सूर्याला तुझ्याकडून? नाही ना. हा बघा, ही दोस्ती तुटायची नाही. आधी शोले मधले जय आणि वीरू होते. आता जर बघितलं तर लक्षा, महेश आणि बाप्पा तो होता ना धडाकेबाज बाटलीतल्या गंगारामचा पिक्चर, त्यातले हे 3 जण पाहायला मिळतात. भरपूर भरपूर पैसे वाटताना दिसलेत. हे 3 सख्खे मित्र पाहायला मिळतात. तुम्ही मैदानावर येणार, तुम्ही स्टेजवर येणार, पैसे लावणार. नाही नाही, आम्ही डायरेक्ट मैदानावर हँड टू हँड डिलिव्हरी करू. गोलंदाजी मार्कवर साहिल आलाय, हेरंबा आलाय, माफ करा, सूर्यासाठी. स्वैर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. यस पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. धावफलकावर एका धावेची भर पडली. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सूर्या भोबू कशा प्रकारची कामगिरी करणार या अंतिम सामन्याच्या अंतिम पहिल्या इनिंगच्या अंतिम षटकामध्ये. इथे मात्र फटका आलाय, फटका फसलाय आणि सूर्या आला काय आणि सूर्या गेला काय. कम ऑन डीजे. एक दोन मॅच असते ना, ते 2चे 3 झाले, ते 11 जण नंतर बाहेर येतील थोड्या वेळाने. त्यांचं एन्जॉयमेंट आहे मित्रांनो. काय 30 नवीन वर्ष जोरात तुमचं आहे. हा, आणि सगळं राहिलेलं घेऊन नंतर इकडे या शेवटला. इथे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलं. वाईडिश लॉंग ऑफ रिझनला चेंडूला अडवलं गेलं. तो तत्पूर्वी 1 धाव धावून पूर्ण धावफलकावर. 26 धावा आहेत. 3च चेंडू बाकी आहेत शिवा. 26 धावा आहेत प्रत्येक. अतिशय लो स्कोरिंग चालू असलेला हा सामना. निशांत पनवेलकर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. 1 चेंडू खेळलाय, 2 धावा काढल्यात. कॅप्टन आहे, कशा प्रकारची खेळी करेल काही म्हणा, पण निशांत पनवेलकरनं हा सामना, विजय पराजय जे काही असेल ते पण निशांत पनवेलकरनं संघ मात्र बनवला म्हणता येईल. जयेश घाग, विनीत देऊळकर, त्याच्यानंतर जर पाहिलं तर भूषण असेल, रजा असेल, सूर्या असेल, काय खेळाडू निवडले होते, पियुष असेल. इथे मात्र हा चेंडू सुद्धा हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, बॅट आधी टेकली परंतु पंचांनी, पंचांनी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची पाचारणा केली. पण हेरंब असा चेंडू अडवताना स्टंपच्या मागे जाऊन अडवायचा असतो, जेणेकरून पटकन आपल्याला तो पाहिलं तर पीक करता येतो. तिसऱ्या पंचांकडे पाचारणा केली जाते. 2 धावा असतील त्या तर 28 येतील. 6 बाद 28. यात जर रनआउट असेल तर 7 बाद 27 अशी परिस्थिती असेल. काय होणार या सामन्यामध्ये? विजेत्या संघ मालकाला हिरोची HF डिलक्स बाईक असेल. त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द सिरीजला TVSची 110 बाईक असेल. ॲव्हरेजसाठी दोन्ही गाड्यांचा विचार केला तर मजबूत, स्पीड आणि ॲव्हरेज सगळ्या बाबतीत जर पाहिलं तर ही दोन्ही वाहनं स्पोर्ट्स बाईक आहे. स्पोर्ट्स TVS स्पोर्ट्स जिला म्हटलं जातं. तर निश्चित रूपानं नासिर सर, दोन्ही गाड्या मात्र अप्रतिम आणल्यात. प्रशांत दादांची चॉईस कधी चुकणार नाही. करायचं तर मेरिटवर करायचं, उगाच करायचं म्हणून करायचं नाही आहे. या चेंडूवर चेक केलं जाते, पण काय नॉट आऊट आहे ना. हां, अलन चेक करतायत.
मला वाटलं बॅट्समन स्टान्सला उभा राहिला, निर्णय आला काय. पण करायचं तर मेरिटवर करायचं. नियोजनमध्ये कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही पाहिजे आणि ते दाखवलंय. यंदा ट्रॉफ्या पण आवाढव्य मोठ्या ट्रॉफ्या आणण्यापेक्षा मालकाच्या घरामध्ये अगदी सुंदर अशी ट्रॉफी राहील एका मस्त कोपऱ्यामध्ये. फलंदाज बाद आहे. पंचांचा निर्णय आलाय, फलंदाज बाद आहे. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर आणखी एक गडी बाद होतोय. 7 बाद 27 धावसंख्या पाहायला मिळते. कम ऑन डीजे. धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 27 आहे. अंतिम 2 चेंडू इथे बाकी असतील आणि असं असताना अंतिमच्या 2 चेंडूंवर कशा प्रकारचा खेळ होणार. निशांत पनवेलकर ऑन स्ट्राईक आहे. इथे मात्र फटका आलाय, फटका फसलाय, हवेत आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक, कॅच ऑफ द टुर्नामेंट पुन्हा एकदा पाहायला मिळते. बघा मित्रांनो, दिलं तर सगळं द्यायचं, सोडायचं नाही आणि अशा प्रकारचा क्रिकेट या ठिकाणी वाघोबा मुरुड कोळेवाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कम ऑन डीजे. चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 8 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा फक्त काढलेल्या पाहायला मिळत आहेत. ब्रावो बघा किती खुश आहे. ब्रावोला माहिती आहे मुरुड प्रीमियर लीगची किंमत काय आहे ती. हसतोय बघा कसा. प्रयास दादा सुद्धा हसत असेल. पहिल्या दिवशी क्वालिफाय झाली सुपर 12 साठी तरी अजिबात हसला नाही का त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही. आता कमीत कमी दुसरा नंबर तरी लागू झालाय ना प्रयास दादा. पण नाही, तो म्हणतोय फायनल मारल्याशिवाय हसणारच नाही. 28 ला सुद्धा मगाशी सामना टफ झालाय धरणे गुरुजी सांगतायत. सर्वेचा आणि तुळजाभवानी एंटरप्राइजेस कोरलई संघाचा. त्याच्यामुळे निश्चित रूपाने आणि निशांत पनवेलकरकडे गोलंदाज देखील तसेच आहेत. आहा, यू मिस, आय डेफिनेटली हिट. हेरंब चौथा विकेट मिळवतोय. आपल्या खात्यातला अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. रोशन सुद्धा बाद होऊन तंबूत परततोय. कम ऑन डीजे.
30 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना हर्षल मुंडे यांच्याकडे जाणार आहोत. हर्षल, लो स्कोरिंग सामना फायनलमध्ये अपेक्षित होता का, की या सुद्धा सामन्यामध्ये आपल्याला टफ फाईट पाहायला मिळेल? यस, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होता त्या पलीकडे वेदांत कंटक यांचा. पण यस, त्यांनी प्रश्न आपल्या समोर असा निर्माण केला होता की या मॅचमध्ये फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये 28 धावांचं टार्गेट हे अपेक्षित होतं का? क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितेनं भरलेला हा खेळ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि मग 28 जर पहिल्या डावामध्ये होऊ शकतात तर दुसऱ्या डावामध्ये त्या धावा थांबवल्याही जाऊ शकतात. पण जर जशी गोलंदाजी वाघोबा आपण जर पाहिलं तर मुरुड कोलीपाडा या टीमनं केली तशीच्या तशी गोलंदाजी झाली तर, पण त्याच्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजाला एक मोठा संघर्ष करावा लागेल. या सगळ्या घडामोडी पाहण्यासाठी आपण दुसऱ्या डावामध्ये आवर्जून जाऊया. पण त्याआधी सन्माननीय प्रशांतदादा मिसाळ साहेबांचे आभार मानूया, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली आणि या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांनाच मात्र या मैदानावरती एकत्र आणलं. या आयोजन कमिटीचे आभार मानूया, ज्यांनी अप्रतिम दर्जाचा संघर्ष केला, खूप मेहनत केली आणि एवढं छान आयोजन त्यांच्या माध्यमातून सजवलं गेलं. त्याच वेळेला आभार मानूया जय मल्हार इव्हेंट्स साऊंड अँड लाईट्स यांचे, ज्यांनी संपूर्ण आवाजाची काळजी घेतली. डीजे ऑपरेटर आपण पाहिलं तर सचिन पाटीलमध्ये येताना पाहायला मिळाले, रोशन भोईर यांना आपण पाहिलं, त्याच वेळेला सई नकवा यांना सुद्धा आपण पाहिलं, हरेश भगत यांना सुद्धा पाहिलं आणि स्वप्नील नकवा यांनी खूप चांगल्या दर्जाचं कामकाज केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच वेळेला या पंचांचे आभार मानूया, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आज यशस्वीरित्या वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळते. 30 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पराग आरेकर आणि त्याच्या साथीला खेळण्यासाठी साहिल नांदगावकर असे दोन महत्त्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले बघायला मिळतील. तर गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज टीमचा कर्णधार बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळेल. एक युवा खेळाडूंमधून ज्याची वर्णी सातत्यानं आपण पाहिली आहे तो निशांत, सगळ्यांचा लाडका निशू. तो अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करताना दरवेळेलाच आपण पाहिलंय आणि आता सुद्धा तो करेल याच विश्वासानं आपण त्याच्याकडे या मॅचच्या माध्यमातून पाहतोय. तीस चेंडू 28ची गरज असताना गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार, त्याला थांबवायचा 28 आणि आता टाकतोय तो पहिला बॉल. इकडे बॉल हवेत होता पण त्यानंतर बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध गेलाय आणि पाहता पाहता तिकडे अजून एक सिंगल. म्हणजे या एक धावेनं खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. धरणी गुरुजी आपण जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा नॉकआउटच्या मॅचेस चालू झाल्या तिथपासून सगळ्या मॅच लो स्कोरिंग, काही रंगल्या काही वन साइडेड झाल्या आणि फायनलची मॅच रंगणं गरजेचं आहे आणि ही मॅच रंगेल कारण की निशांत असा खेळाडू आहे तो शेवटपर्यंत मॅच सोडत नाही आणि मग संघाचा सरसेनापती शेवटपर्यंत हार मानत नाही तर टीमनं सुद्धा मानू नये आणि गुरु 11 चेहरे संघ या मॅचमध्ये शेवटपर्यंत लढेल यात ते मात्र शंका नाही आहे. 28 धावांची आवश्यकता असताना पहिला एक धाव आली आहे. हो, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं निघून गेला. अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू जात असताना बॉलला सोडून देण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला आणि तिथे पाहता पाहता बऱ्याचशा वेळानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल गरजेचा आहे, निशांतला हेच करायचं आहे.
आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग करून दाखवायची आहे. 1, 2 किंवा 3 धावांचं जरी षटक हाताळलं तरी सुद्धा या मॅचमध्ये चालणार आहे. पुन्हा एकदा बॉल, इथे सेन्सिबल क्रिकेट, बचावकारक फटका, फक्त बॅट पुढे आणली, बॅटचा फेस क्लोज केला आणि तदनंतर मात्र फक्त आणि फक्त एकेरी धावेनं पुढे जायचं याच पद्धतीचा फटका खेळला गेला. 4 चेंडूचा खेळ संपला, 2 धावा फळकावरती आहेत. 28 धावांचा पाठलाग चालू आहे. फायनलच्या मॅचमध्ये खूप साऱ्या धावा अपेक्षित होत्या मुरुडकरांना किंवा सगळ्याच प्रेक्षकांना, पण धावा तर आल्या नाही आहेत. पण फायनलची मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जावी ही अपेक्षा नक्कीच बाळगली जाईल. यावेळेला फटका पुन्हा हवेत खेळला जातोय, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे सुद्धा. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल, फिल्डर येतील, एकदा मिळेल, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होताना आपण पाहतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं ना तर मात्र ही मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जास्तीची जवळ येईल. प्रशांत दादा मिसाळ साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. सगळ्याच आपण जर पाहिलं तर ही मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. संपूर्ण विभागामध्ये आता संपूर्ण रायगडामध्ये चर्चा होईल की मुरुडला एक्झिक्युशन मॅच झाली आणि ती मॅच प्रेक्षणीय होती आणि अगदीच सगळ्यांना आवडणारी ती मॅच राहिली. म्हणजे या स्पर्धेचा विजय मिळवून देणारी ती मॅच आपण पाहिली आणि तदनंतर सगळ्याच मॅचेसमध्ये चांगल्याच राहिल्या. म्हणजे फायनलसुद्धा चांगली होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, बिनबाद आत्तापर्यंत धावा 4. म्हणजे जी सुरुवात आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम गुरु 11 चेहर संघांना केली, तीच सुरुवात आता बॅटिंग करत असताना टीम वाघोबा मुरुड कोलीवाडा या संघांना सुद्धा केलेली आपल्याला बघायला मिळते. 24 चेंडू आणि अपेक्षित धावा असणार आहेत या संपूर्ण सामन्याला जिंकण्यासाठी. 24 बॉल टू रन इक्वेशन, 24 बॉलमध्ये 24 धावांची गरज एका ओव्हर. म्हणजे अलिबाग संघाच्या विरोधामध्ये जशा पद्धतीचं दिवेश आग्रावकरनं षटक टाकलं तशाच पद्धतीचं षटक आता या मुरुड प्रीमियर लीगमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल का. म्हणजे फायनलच्या मॅचमध्ये त्या ज्या काही सगळ्या घडामोडी ब्रावोनं केल्या होत्या त्या एक्झिक्युशन मॅचमध्ये होत्या. पण आता जयेश बॅटिंग करत असताना खूप नाराजी व्यक्त केली, पण बॉलिंग करत असताना आता त्यांचा दर्जा किंवा त्यांची जागा, त्याच वेळेला त्यांचा खेळ जो महत्त्वाचा तो आता दाखवला जाईल का. प्रश्न बरेच मांडले जात आहेत, सगळ्यांनाच प्रश्न पडलेत. ही मॅच शेवटपर्यंत जाईल का, जायला हवी, कारण की फायनलची मॅच आहे. फायनलची मॅच म्हटल्यानंतर ती शेवटपर्यंत रंगणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल, जयेश सोडून देण्याचा निर्णय, सोडून देण्याचा निर्णय अंगलट येताना पाहायला मिळेल. यावेळेला बघा ना, अँगल क्रिएट केला होता ज्या वेळेला पंचांच्या उजव्या एष्टीनं गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सफल राहिले जयेश. पहिला बॉल डॉट टाकलाय, दुसऱ्या षटकासाठी येत असताना पहिलाच बॉल डॉट फेकताना पाहायला मिळाले. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर कमबॅक आणणारं हे षटक असेल. पुढचाच बॉल, कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. लॉंग ऑन पार, शिवरायांच्या तलवारी सारखा वार, चेंडू सीमा फायनलची मॅच 10 धावा स्कोर कार्डवरती. ओहो, यावेळेला बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर खाली बसला गेलाय. आपण म्हणतो ना सर, एखादी पानबोडी पाण्याखालून अलगत निघून जावी, तसाच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये घडलाय. सिक्सर सुप्रीमोचा बॉल बॅट खालून अलगत निघून जावा ना, सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळते. जयेश कमबॅक आणण्याचा प्रयत्न करतात. आडवा बाटणं फटका समोर खेळला जातोय, अगदी चबराक लागण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल लॉंग ऑनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत
चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. एक धाव निश्चितपणे मिळेल तर एकाच धावेवरती समाधान सुद्धा मानलं जातं आणि त्या एकच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 11 धावा, बिनबाद 11 ही जमाची बाब आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एकही विकेट गमावली नाही आहे. बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे, फलंदाज दिग्गज आहेत. आपण जर पाहिलं तर टीम वाघोबा मुरुड कोलीवाडा या टीमकडे यावेळेला मोठा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा परागच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजाचा 6. धावसंख्या धावफलकावरती 17 येताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये हवाई सफर आल्याने या मॅचची हवाच काढली. अजून एक मोठा फटका खेळला जातोय पण आता क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र निश्चितपणे तिकडे मिळेल. एकाच धावेवरती समाधानी मानला जातोय. षटक क्रमांक बघता बघता दुसरं संपुष्ट देताना पाहायला मिळते. 9.00च्या सरासरीने धावा बनवत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये बनल्या त्या 18, आता इथून पुढे 3 ओव्हरमध्ये बनवायच्या तर फक्त 10. 18 बॉलमध्ये इथून पुढे फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. जर यदा कदाचित पहिल्या 18 बॉलमध्ये फक्त 10 धावा खर्च झाल्या असत्या तर मॅचला मजा आली असती, किंवा फायनलची मॅच रंगली सुद्धा असती. पण आता चित्र तसं नाही आहे. या फायनलच्या मॅचचं चित्र थोडं आता विचित्र दिसायला लागलंय. पण बघा, पब्लिक सब जानतीये. प्रेक्षकांना आमच्या थोडं का होईना कळून चुकलं, ते हळूहळू त्यांची पावलं घराच्या दिशेला वळवतात. पण त्यांना थांबणं गरजेचं आहे, कारण की 2026चा पहिला बायकर मॅन मुरुड तालुक्याचा कोण आहे सगळ्यांना पाहायचं आहे. विजेत्या संघ मालकाची बाईक कोण आपल्या नावावरती करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा तुम्ही घरी जाण्याचा निर्णय घेताय तर मी आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करेन, घरी जाताना आपण सावकाश जा, स्वतःची काळजी घ्या, गाडी व्यवस्थित चालवा. कारण की घरी आपल्या घरचे सगळेच वाट पाहतात, आई बहीण काहींची पत्नी. यस, घरी जाताना फक्त सावकाश जा. यस, कारण की आज काल 31 डिसेंबर आणि आता 1 जानेवारी म्हणजे तो दिवस, ती रात्र खूप एन्जॉय केलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एन्जॉय केली स्पर्धा, पण आता घरी जाताना सावकाश जा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पराग 6 बॉलमध्ये 10 वरती खेळतोय. पुढचा बॉल रनवे मध्ये प्रॉब्लेम थांबताना पाहायला मिळाले. इथे मात्र आपण जर पाहिलं तर एकंदरीत 10 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 10 धावा थांबवायच्यात म्हटल्यानंतर एक तरी मेडन ओव्हर हवी, आणि मग ती मेडन ओव्हर ही असेल का निशांतची. गुरु 11 चेहर संघाला आत्मविश्वास देणारे षटक आपल्याला बघायला मिळेल का. पुढचाच बॉल, हो हो, गोळीच्या वेगानं काय बॉल फेकतोय, अप्रतिम. प्रयत्न त्यानं केलेत आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर शेवटपर्यंत तो हार मानायला तयार नाहीये. कारण की निशांतला सुद्धा माहिती आहे, खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, हार तद्वर मानायची नाही ना जोपर्यंत आपला फोटोला हार चढत नाही. शेवटपर्यंत लढायचं. आणि होय, तेच सातत्यपूर्ण प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. निशांत, पुढचा बॉल. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट, धाव घेण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट फसलाय. हे कठीणच होतं, कारण की ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करताय, बॉल रिलीज करत असताना जास्तीच्या वेगानं पुढे धावत जाताय आणि फिल्डिंग करताना लगेचच बॉल थ्रो करायचा, मग नेम साधणं थोडं चुकीचं होतं. पण बघता बघता अजून एक धाव स्कोर कार्डवरती आली आणि त्या 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचली. या मॅचचा दबावच एवढा आहे ना की बॉलिंग करणाऱ्या टीमच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाचे शोल्डर आता डाऊन झालेत, कारण की त्यांनाही समजतं की ह्या मॅचमध्ये आता जास्तीचं काही बाकी राहिलं नाही. पण जास्तीचं बाकी ठेवायचं असेल तर तुम्हाला शोल्डर पुन्हा वरती आणावे लागतील. हो हो, यावेळेला बॉल लेग स्टिकला मिस करत वाईड प्लस मिळतात या धावा 4. येस, तुम्ही बिंदास लावा आता फिल्डिंग. आणि मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि पराग किंग पाहायला मिळतात. येस, खेळपट्टीवरती कोणी स्टंप हातामध्ये घ्यायचा नाहीये,
तुम्ही किती एन्जॉय करा, किती नाचा, पण स्टंप कुणी घेऊ नका. पंचांना विनंती करेन, स्टंप आपण घेऊन येऊया मैदानाच्या बाहेर. मोठा फटका, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा, विचारून घे या जगात. आणि जो आम्हाला नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात.